7:15 वाजलेले आहे. विहानला पण उठवा लागेल. बाहेरचं वातावरण बघू शकता, पूर्ण शेताचा अंदाज राहतो सकाळी सकाळी इकडे. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता मी सकाळी सकाळी 6:30ला उठली आणि आता 6:15 वाजलेली बघू शकता. तिथे तुम्हाला दाखवते 6:15 वाजलेले आहे. विहानला पण उठवा लागेल आणि बाहेरचं वातावरण बघू शकता, पूर्ण अंधार आहे. अजून सूर्य काही उगवला नाही. ते आता एका साईडला पटकन आणि त्याला उठून देते, आंघोळ करायला लावते. आणि चला आता पटापट उपमा करून घेऊ आणि मग बोलते. आता नाही खिचडी होते, आता उपमा करून घेते विहानला. तो म्हणे मला स्नॅकला उपमा करून दे, उपमाच करून देते. सकाळी इकडे हॉलमध्ये आणि आपला इथे टेरेस. असं वातावरण आहे सकाळचं. सूर्य काय उगवला नाही अजून, बघू शकता. पूर्ण काळं झालेलं आहे आणि फुलं बघू शकता कशी दिसतात. चला आता ना कढीपत्ता घ्यायचा आहे मला. कढीपत्ता घेतला आणि इथून कांदा घ्यायचा आहे. एक कांदा. चला हे लावून घेते कारण खूप गार होते. तर बाहेर तुम्ही आता बघितलं असेल कसं काळं आहे आणि इतकी थंडी आहे ना. कढीपत्ता कांदा आणलेला आहे. जेव्हा पण मस्त तर इथे मी आता ना उपमा करून देते विहानसाठी. तर पटापट बाकीचं तर खिचडी एक साईडला उकळतेच, तुम्ही बघितले असेल. तर आता इथे मी एक साईडला उपमा करून देते. जो व्हाईट असतो ना उपमा तो करून देते, त्याला आवडतो खूप. तर चला आता मी पटापट करून घेते आणि तो पण आंघोळ करतोय आणि त्याला पण मी पटापट आवरून देते. कारण आज थोडंसं आवरायला पण म्हणजे मी लवकर उठली पण तरी मग उपमा वगैरे सगळं करायला टाइम लागतो. खिचडी वगैरे सगळं आधीच तयारी करून ठेवते, पण आज नेहमी काल तयारीच करून ठेवली नाही. सगळं आजच मला कापून ठेवावं लागलं. नाही तर आधीच मी सगळं कापून ठेवते, बटाटा वगैरे सगळं कापून ठेवते आणि मग करते पटापट. तर चला आता मी उपमा करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. छान उपमा झालेला आहे. आता बाजूला ठेवू देते असंच आणि इथे टिफिन काढून घेते त्याचे. बघितलाच मस्त उपमा झालेला आहे. आता शिजू देते त्याला चांगलं. तोपर्यंत ना विहानला मी टॉवेल वगैरे घेते. तर आता कपडे घालत होतो.
तर इथे मी विहानला पटापट आवरून देते आणि आता वाजले आहेत सकाळचे 7:15 नाही झाले, अजून वेळ आहे त्याला. तर म्हणजे 7:05 झाले असेल, 5 किंवा 10. तर तेच आता इथे मी पटापट त्याला आवरून देते. तसा तो पटकन आवरून घेतो, पण मग तरी मग मी त्याला हेल्प करते, थोडंसं आवरून देते. त्याचं बॅग वगैरे सगळी भरून ठेवलेली ते बघते मी की काय त्याच्यामध्ये वगैरे ते सगळं काढून ठेवणार. आणि तेच आता मी त्याला नाश्ता पण देणार एक साईडला. तर थोडासा उशीर झाला, म्हणजे बसचं मला नोटिफिकेशन आलं की ती जवळच आहे, आज लवकर बस येते. तर त्याच्यामुळे मी लवकरच त्याला मी खाऊ देणार आहे. नाही तर तो त्याचा खातो मस्त पटकन. तर चला आता मी पटापट आवरून घेते आणि इथे स्कूल बस आलेली आहे. बघला असेल विहान गेला आणि इतकी घाई झाली ना, बस आली पण कळलंच नाही आम्हाला. आणि अजून ना सूर्य पण उगवलेला नाही, वातावरणाचं एकदम हेच आहे. बघू शकता धुकं पडलेलं आहे बघू शकता. आणि एकदम गारवा आहे असा याच्यामध्ये हवेमध्ये. आणि आपल्या वालाच्या शेंगाने तर भरपूर वालाच्या शेंगाने काय फुलं तर इतके असे मस्त फुलं बघितलं असेल तुम्ही, इतकं छान व्ह्यू आहे. अजून सण काय आला नाही, पण कालपासून ना थंडी पडायला लागली नाशिकमध्ये. नाही तर थंडीच नव्हती, तर कालपासून थंडी वाजते. काल तर सूर्य पण नव्हता दिवसभर, दुपारी ऊन आलं होतं. पण आज पण आम्हाला असं वाटतं की काय माहिती सनराईज आतापर्यंत होऊन जायला पाहिजे, तर अजून झाला नाही आहे. बघू आता, पण धुकं खूप आहे बघू शकता. पुढे खूप थंडी आहे. तर मी ना हे लावून घेते, नंतर मी तुम्हाला दाखवेल नंतरचं वातावरण. तर आपले फ्रेंच डोअर लावले ना, मग काही हवा येत नाही वगैरे. आणि घर तर पण मस्त साफ आहे, काही आवरायची गरज पण नाही, एवढंच क्लीन आहे बघू शकता. काल एवढी म्हणजे खेळलीच नाही मुलं. विहान कशा शाळेत गेला, सकाळपासून सुट्टी असली ना मग तो कियाला आणि ते मस्त खेळत बसता. इथे माझं स्किन केअरचं ते काल केलेलं ते पण आवरून ठेवावं लागेल. आता वाजले 8:15, दूध घेऊन येते आणि एक्सरसाइज पण करायची मला. तर आधी चहा घेणार, चहाशिवाय मला असं एनर्जी येणार नाही एक्सरसाइजला. तर चहा घेईल आणि मग एक्सरसाइज करणार आज, कारण गुड्डी होती तर एक्सरसाइज केलीच नाही खूप दिवस. तर म्हटलं चला आज एक्सरसाइज करू. आणि कियाला पण झोपलेली, सगळं आवरलेलं आहे माझं घरातलं. माझं स्वयंपाकाचं ठरलेलं आहे, वाटाणा बटाटा मिक्स भाजी करायची सिंपल आणि चपात्या करणार. तर एक्सरसाइज झाल्यानंतर स्वयंपाक वगैरे करणार. आता ना दूध घेऊन येते आणि मग चहा पिऊन मस्त एक्सरसाइज करते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते की मी सिंपल एक्सरसाइज कशी, सिंपल नाही म्हणजे थोडीशी अवघड आहे, पण मग मी रेग्युलर एक्सरसाइज कशी करते की माझं वजन मेंटेन असतं. आणि ना एक सांगायचं आहे, आमचा चिमणीचा पाईप आहे ना वरचा बाहेर निघतो, त्याचा ते पुढचं आहे ना ते तुटून गेलेलं आहे. तर केव्हाचा कबूतर येतोय त्याच्यामध्ये, मी सारखी चिमणी उघडून त्याला पळवते. इथे आवाज येतो मला, चिमणी देते उघडं करून. बघू शकता तो कबूतर दिसतोय, तो सारखा. मग त्याला घट्ट बनवायचा असेल मग तो सारखं येतो. आज वैभवला सांगावं लागेल की कबूतर येतोय. एक तर कबूतर आले ना आणि खूपच म्हणजे ताण होईल, ते काढायला वगैरे तिकडून जमणार नाही. तर ती जाळी लावावं लागेल आणून, का आधीची जाळी तुटलेली आहे. तो कबूतर बघू शकता, तुम्हाला दिसत असेल. तर तो सारखा त्याच्यामध्ये येतोय. कधीची मी चिमणी सारखी लावते आणि सारखा तो पळतो बसतो. आज वैभवला सांगून ती जाळी आणावून बसून द्यावं लागेल, नाही तर त्याने घट्ट केलं ना विनाकारण मग ते चिमणीचं कसं सारखी आपण चिमणी लावतो सारखं त्याला डिस्टर्ब होणार, त्यापेक्षा नकोच. मग ती जाळी आहे ना ती लावून द्यावं लागेल. चला आता दूध घेऊन येते आणि मग चहा पिणार आणि मस्त एक्सरसाइज करणार आणि तुमच्यासोबत पण शेअर करणार. चला दूध घेण्यासाठी चालली आहे. परत एकदा कबूतर आला होता, परत मी चिमणी चालू केली आणि पळाला. तर ऊन छान पडलेलं आहे मस्त. चला आता मी ना दूध घेऊन येते आणि मस्त चहा ठेवते आणि मग बोलतेच आल्यानंतर. चला तर आमच्या सशाला दिले मी आपले मुलीचे पानं, बघ कसं खातोय बघू शकता कुंडीमधले काढून. कशा खातो ना कियाला, कियाला कशा खातो तो.
हे ना मस्त खातोय. खा 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 ना. घाबरला तो. धर घे. तुला बाहेरचा आवाज येतो ना म्हणून तो घाबरतो. कोणी नाही घे. तर इथे मग चहा ठेवलेला आहे आणि आवरून दिलं किचन थोडंसं. आता एक्सरसाइज करणार आणि एक्सरसाइज चहा पिऊन एक्सरसाइज करणार. चहा एक्सरसाइज केल्यानंतर स्वयंपाक करून घेणार पटापट, कारण 2-3 कामं पण आहे बाहेर आम्हाला जायचं आहे. तर वैभव याच्या अगोदर स्वयंपाक पण करून घेणार, आंघोळ करून घेणार, रेडी राहणार आज. तर इथे मी चहा ठेवला आहे. वैभव येत आहे तर मग ठेवून दिला. एक्सरसाइज बाकी आता त्यांना लवकर कोर्टात जायचं आहे, नाशिक कोर्टात. डॉक्टरांना कसं राहतं सरकारी जे कॉल्स असतात ना त्याच्यासाठी जावं लागतं. तर तेच जाता येतं. मी चहा ठेवून दिला, त्याच्यानंतर एक्सरसाइज करणार, त्याच्यानंतर झाडझुडू करणार आणि फरची पुसणार आज. तर आणि स्वयंपाक तर बघेल आता जसं जसं जमेल तसं. तर तेच आज म्हटलं चला तुम्हाला सकाळी 6 वाजेपासून तर दुपारी 2 किंवा 3 पर्यंतची रुटीन दाखवू. तर तेच असं असतं, सकाळी सकाळी उठली तुम्हाला सगळं दाखवलं मी, विहांचं वगैरे आवरलं, त्याला टिफिन तयार केला, त्याच्यानंतर मग चहा वगैरे दिला, सशाला तुम्हाला भेटवला आमच्या सशाला. आता त्याच्यानंतर आता माझं एक्सरसाइज करणार, एक्सरसाइजची पॅन्ट पण घालून घेतलेली आहे. एक्सरसाइज करणार, त्याच्यानंतर झाडून फरची पुसणार आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक करून घेणार पटापट आणि मग आंघोळ आणि मग जेवण असं रुटीन असणार आहे. तर चला आता ना वैभव येत आहे, त्यांना चहा करते, ते आले की चहा देईल, ते लगेच जाणार आहे आणि मग त्याच्यानंतर मग एक्सरसाइजला सुरुवात करेल. चला. तर आता इथे मी वैभवसाठी चहा आणलेला आहे आणि मला पण केलेला आहे थोडासा. तर वैभव आणि कियारा मस्त गेम खेळत बसतात दोघं एकत्र. तर इथे चहा त्यांना दिलेला आहे. तर चल. तर आता इथे मी एक्सरसाइज करते, तर कियारा पण माझ्यासोबत करते एक्सरसाइज आणि तेच तिला पण खूप मजा येते जेव्हा मी एक्सरसाइज करते तेव्हा. तर ही रेग्युलर करते. आज तर मी सोपी करते एकदम, नाही तर मी माझी एकदम हार्ड असते एक्सरसाइज नेहमी. तर कसं स्वतःला मेंटेन ठेवलं पाहिजे. आपण मेंटेन राहिलो तर आपण पण दुसऱ्याची काळजी पण घेऊ शकतो आणि आपण स्वतः फिट राहू शकतो आणि आपल्याला जसं पाहिजे तसे आपण कपडे किंवा काही वेअर करू शकतो आणि जास्त ऑड पण नाही वाटत. तर त्याच्यामुळे मग मेंटेन ठेवलंच पाहिजे, कारण मी खूप अनुभव घेतला आहे. मी जेव्हा माझं 74 किलो वजन होतं ना त्यावेळेस खूपच हेवी वजन होतं आणि मला कपडे पण चांगले दिसायचे नाही, पंजाबी वगैरे साडी वगैरे खूपच जाड दिसायची मी. आणि तेच सगळे म्हणायचे की बारीक हो बारीक हो, पण मग मी असं विचारच केला नव्हता की कसं काय बारीक होणार वगैरे. पण एकदा मी एकदम मनाशी निश्चय म्हणजे एकदम निर्णय घेतला की आज आता करायचंच आपण. तर मी केलं तेव्हापासून तर मी 3 ते 4 महिन्यामध्ये मी 5 ते 10 किलो वजन कमी करून टाकलं होतं. तर तेच माझं ना म्हणजे 7-8 महिन्यामध्ये 15 किलो वजन कमी होऊन गेलं होतं. तर असं आहे. तर म्हणून मला खूप विश्वास आहे एक्सरसाइजवर की आपण एकदम फिट राहतो आणि आता माझं वजन एकदम मस्त आहे आणि परफेक्ट आहे. तर तेच तरी मी रेग्युलर एक्सरसाइज करते मेंटेन ठेवण्यासाठी आणि ते कियाराची चालली मस्ती, ती पण माझ्यासोबत करते. तर बघू शकता ती पण बघते आणि माझ्यासोबत सेम तशीच करते ती. तर चला आता तिचा मस्तीचा टाइम सुरू झालेला आहे. तर चला आता एक्सरसाइज करून घेते पटापट आणि बोलते.
आज मी कमी एक्सरसाइज केली, एवढी नाही केली, खूप दिवसांनी केली ना, खूप दम लागतोय. आणि कियाला सुद्धा माझ्यासोबत करत होती, खूप दम लागला. चला आता ना तोंड धुवून घेते, हातपाय धुते थोडस आणि स्वयंपाक करते पटापट आणि झाडून पण काढते. स्वयंपाक मी बोलले की खिचडीच टाक. मस्त आज ना ग्रीन पीस पुलाव करणार आहे, म्हणजे मटार आहे खूप, त्याचा मस्त पुलाव करणार असा प्लॅन चालू आहे. आणि ना मी चहा ठेवला, नेहमी माझी मी इतकी लक्ष देते, चहा कधी सांगत नाही, पण जेव्हा लक्ष माझं जातं ना तेव्हा लगेच मी चहा सांगतो. मागे कबूतर आलेला आहे तेच बघते. कियाना इकडे पटकन टाकून ठेवते. तर आता इथे तेच मी आता आवरून घेते. एक्सरसाइज झाली, तुम्ही बघितलं असेल, सगळं झालं माझं. तर आता मी झाडून वगैरे घेणार आणि आज फरची पण पुसायची आहे. तर खूपच काम आहे माझं, म्हणजे म्हणून मी एक्सरसाइज एकदम हळू केली. आणि इथे वैभवला बोलवलेलं आहे मी की कबूतर येतोय आपल्या इथे सारखा चिमणीच्या ह्याच्यात, तर ते बोलले आता आणू आपण जाळी, तर तेच त्यांना दाखवायला बोलवलं होतं मध्येच. आणि मी आता ना झाडून घेते पटापट आणि त्याच्यानंतर फरची पुसणार आहे, कारण 2-3 दिवस झाले फरचीच पुसली नाही. आणि त्याच्यानंतर मग बाकीचं आवरणं, रांगोळ वगैरे, मग स्वयंपाक. तर आता इथे मी फरची पुसून घेते. तर त्याच्या आधी मी पहिल्यांदा आपलं रूम वगैरे पुसून आलेली आहे, तिकडून दोन्ही बेड पुसून आली. त्याच्यानंतर आपलं स्टोर रूम म्हणजे आपलं पॅन्ट्री रूम पुसून घेणार आणि मग किचन पुसणार, मग हॉल पुसणार पटापट. तर चला आता मी पूर्ण पुसणार आहे आणि आपलं पायऱ्या पण आज पुसून घेणार आहे. त्याच्यामुळे मी एक्सरसाइज एकदम सोपी आणि थोडीशीच केली, जास्त हेवी केलीच नाही. म्हटलं याच्यातच व्यायाम खूप होऊन जाईल, त्याच्यामुळे मी केलीच नाही. तर चला आता मी पटापट फरची पुसून घेते आणि मग बोलते. आता मस्त पायऱ्या पुसून घेऊ आणि मस्त इतकं गरम पाणी घेतलेलं आहे मी पुसण्यासाठी. मग हे झालं ना, मांगोळ करून वगैरे मग पुलाव करणार. खडे मसाले घेतले, दालचिनी, मोठी इलायची, जायपत्री, लवंग, मिरे असं घेतलेलं आहे. याच्यात थोडंसंच घेतले, जास्त मसाले नाही घेतले. आणि ना इथे भाज्या कट करून घेतल्या, म्हणजे आपलं ढोबळी मिरची, बटाटा, कांदा आणि कढीपत्ता आहे. आणि तांदूळ घेतलेले आहे, तर कोलम तांदूळ मस्त फुगतात ते छानपैकी, ते घेतलेले आहे. आणि ना आपलं मी ठेवलेलं काय म्हणतात आपलं काय लवंगाची पानं वाळून ठेवले ना. हा ब्लॉग बघितला नसेल तर नक्की मागे जाऊन बघा. मी लवंगाची पानं कसे आमचं झाड होतं, आमच्या झाडाचे तोडले, धुतले, ते कसे सुकवले, तर ते व्हिडिओ आहे मागे मी टाकलेला आहे, त्याच्यावर जाऊन बघा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तशी लिंक देईल मी. तर आता ना मी आता याच्यातले 2 पानं काढते. इतकं छान उघडलं असं लवंगाचा वास येतो मस्तपैकी. तर तेजपत्त्याच्या ऐवजी हेच मी टाकते. तर हे आता मी 2-3 घेते. मॅगी खायची ना, केळाला खायची, भारी केस केले, दाखव आपण. हा
तर कियाराचे केस मस्त विंचरून दिले, बघू शकता इथे धुतले केस म्हणजे जास्त फुगलेले दिसत आहे. कियारा इकडे बघ. वाव किती छान दिसते तू, प्रिन्सेस दिसते ना. प्रिन्सेस कोणती प्रिन्सेस? माशा आहे तू, माशा. हा तिला माशा बेड खूप आवडतं, त्याच्यातली ती माशाच आहे आमची, हो ना. माशा आहे ना तू. लहानपणापासून ती माशाच बघायची काढून. मस्त केस वॉश केले आणि आता सुकवले ते तिचे केस. असं हाय कर, हाय हाय असं कर ना, हाय असं 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 बोलायचं. मॅगी खायची ना. तर इथे मी ना तेल तापत ठेवलेलं आहे एका म्हणजे आपल्या याच्यात सॉसपॅनमध्ये. तर आता इथे मॅगी केली होती कियारासाठी, ती पण मी थोडीशी खाल्ली 1-2 चम्मच. आणि त्याच्यानंतर म्हटलं चला मटर पुलाव करू. तर तुम्हाला मी वस्तू दाखवलेलीच आहे काय काय घेणार आहे. तर इथे तेल तापलेलं आहे आय थिंक. आता खडे मसाले सगळे टाकून घेतले मी आणि मस्त कांदा टाकून परतवून घेणार आहे. आणि बटाटा आणि ढोबळी मिरची पण टाकून घेणार, त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेणार आणि मस्त छानपैकी सगळ्या भाज्या परतून घेणार. तर तुम्ही दुसऱ्या पण भाज्या ॲड करू शकता, फ्लावर वगैरे. तर पण मला मटर पुलावच करायचं आहे म्हणून मी जास्त भाज्या काही ॲड करणार नाही, फक्त बटाटा आणि ढोबळी मिरची ॲड केलेली आहे. आणि भरपूर सारे वाटाणे, तर बघू शकता खूप सारे वाटाणे टाकलेले आहे आणि मस्त धुवून घेतले होते. आणि आता मस्त ते परतून घेणार आणि बघू शकता खूपच छान दिसतं आहे, एकदम ग्रीन ग्रीन. आणि मी इथे बिर्याणी मसाला वापरते, तर तो पूर्ण बिर्याणी मसाला टाकणार. त्याच्यानंतर लाल तिखट थोडंसं टाकणार आहे, हळद टाकणार आहे आणि बाकीच्या गोष्टी. तर आता इथे मिक्स करून घेतलेलं आहे. मस्त तांदूळ धुतलेले टाकलेले आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला वाटेल तसं पाणी टाकायचं आहे. आणि आपला मटर पुलाव एकदम तयार होतो, थोड्या वेळाने तयारच होईल. तर मी करत होती तर त्यात तेवढ्यात गॅसच संपला. तर आता ना इलेक्ट्रिक शेगडी आणावं लागेल खालून आईंकडून वरतून. तर काय झालं, मस्त करत होती पूर्ण फोडणी वगैरे देऊन तुम्ही बघितलं सगळं झालं. आता फक्त बॉईल व्हायची आणि झाकायची बाकी, तेवढीच बाकी होती. आणि गॅस संपला आणि एक तर गॅस पण लावला नव्हता, लक्षात पण नव्हतं राहिलं. तर आता तेच चला आता ना वैभव सांगते इलेक्ट्रिक शेगडी आणायला. आता इथे इंडक्शन आणलेलं आहे, आता इंडक्शनवर ठेवलं सगळं. तर बघू शकता इथे इंडक्शनवर ठेवलेलं आहे आपलं मटर पुलाव. तर आता होईलच लवकर. तर इथे झालेलं आहे, आता बंद करते आणि आपण बघू. तर बघू शकता असं मटर पुलाव झालेला आहे, असा मोकळा मोकळा झालेला आहे. मस्त मसाले भात सारखा वास येतोय एकदम. तर ह्या पद्धतीचा केलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. तर इथे मी पण घेतलेला आहे आणि आता मी पण खाते. इतकं छान असं वास येतोय, मस्त मसाले भात असं ना लग्नांमध्ये मसाला भात तसाच सेम वास येतोय. खूप मस्त झालेलं आहे, एकदम भारी झालाय, मसाले भात सारखाच झालेला आहे एकदम. तर आता कसं हिवाळ्यामध्ये खूप वाटाणे वगैरे येतात, तर आपण नॉर्मल खिचडी करण्यापेक्षा अशी वेगवेगळे पदार्थ करून खाल्ले पाहिजे वाटाण्यांचे. तर आता वाजले आहे दुपारचे 4:30 आणि तेच आता चहा ठेवणार आणि गावात पण काम आहे. तर व्हिडिओ इथेच एंड करते मी. आय होप तुम्हाला आवडला असेल माझं सकाळी 6:30 वाजेपासून तर संध्याकाळी 4-4:30 पर्यंतचं रुटीन तुम्हाला दाखवलं मी. मटर पुलाव दाखवला किंवा मग मी माझे कसे रेग्युलर काम असतात, वैभव आणि विहान नसताना घरामध्ये कसे काम असतात ते दाखवले. तर तेच आहे, तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर तेच आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मटर पुलाव आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की कसा झाला होता. आणि तेच व्हिडिओ इथेच एंड करते. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.